मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काही बीडमधील घटना आपल्याला माहितीच आहे, राज्यभर त्याचं मोठं राजकारण होतंय. अजूनही आरोपी जे आहे तो सापडत नाही पोलिसांना. नेमकं या घटनेबाबत तुम्ही काय सांगा? हे पहा, आता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्यामध्ये वास करतो ईश्वर. जर आपण खोटं नाही बोलू शकत आणि बोलणारही नाही कधी. मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासंदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय वाटतं की त्यांनी घ्यावं का गडचिरोलीचं? त्यांनी काय करावं हे मी सांगणे योग्य नाही. काही आपण ऊसतोड कामगारांच्या मुलाच्या बाबत बोलला, मात्र आजही त्यांची खूप तिथे विदारक अवस्था आहे. कारण सकाळी शाळेत जाण्याऐवजी मुलं जे आहेत ते ऊस तोडायला जातात. कसं पाहता याकडे? कारण तुम्ही एकेकाळी त्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्ष. मला सांगायचंय की ती विदारक अवस्था बदलण्याची गरज आहे. एखादा गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा देण्याची गरज आहे. मी काल TV लावला, बारामतीत 23 वर्षीय मुलाचा खून, पुण्यामध्ये अजूनही मुळशी पॅटर्नचा कोयता गँग ॲक्टिव्ह आहे. सगळ्याच ठिकाणी हे घडत आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण, त्याच्यात कुठलंही असं सनसनी न करता त्याच्यामध्ये सामान्य माणसाला वाटावं की सरकार न्याय देते, अशी भूमिका आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. मुख्यमंत्री घेतील याचा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे हे जे मजूर आहेत, गरीब आहेत, यांचं जीवनाचं उत्थान करण्यासाठी योगदान द्यायचं आहे. ऊसतोड कामगारांचं तर करायचंच आहे, पण सर्वच कामगारांची तशी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांची तशीच परिस्थिती. तरी बदलापूर नंतर आता कल्याणमध्ये देखील एक घटना घडली. खरं तर अशावर आता कुठंतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे. कायदा निर्बंध म्हणजे ते काही योजना नाही, ते निर्बंधच आहे. लोकांनी स्वतः कुठंतरी बिघडली जाते. लोकांनी संस्कारातून माणसं तयार झाली पाहिजे, हे फार आवश्यकता आहे. आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्कीच दुसरा माणूस विचार करेल अशा घटना. देशमुख प्रकरणामध्ये आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या नावानं विरोधक आहेत ते आरोप करत आहेत की त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते, त्यांचा सहभाग आहे असा आरोप विरोधक करत आहेत. हे पहा, विरोधक किंवा कोणीही करत आहे, विरोधक भक्तांना सूचना. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 या नावाची मुलगी सापडलेली आहे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 राहणार आळंदी पुणे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 राहणार आळंदी. त्याच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. हे पहा, याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये भक्तांना सूचना बोललेली आहे आणि वेळोवेळी बोललेली आहे. योग्य न्याय करायची भूमिका आणि त्याचं खातं मुख्यमंत्र्यांकडे, त्याच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे, योग्य न्याय करतील. त्यामुळे मी गुन्हेगार कोणी सांगू शकत नाही, ते फक्त यंत्रणा सांगू शकतात आणि यंत्रणा त्याचा तपास.